हॅलो हॅलो. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. हॅलो. थँक्यू. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघू शकतो. मैदानावरती दोन्ही संघ एक एक मॅच जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतात. जसमित 11 नितलास विपक्ष जय बापदेव पाळी हे दोन संघ. आणि आपल्याला वेळ दिला जाईल कारण आपण बघितलं तर आजचा या स्पर्धेतील मेगा फायनलचा दिवस आहे आणि वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. तर तुम्हाला वेळ दिला जाईल. 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. 3 षटकाला जर वेळ 15 मिनिटाचा जास्त वेळ गेला तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा कडक निर्णय कमिटीचा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. याचं पालन तुम्हाला दोन्ही संघांना करायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लक्षात घ्यायचंय. मॅच असेल हा 4 ओव्हरचा. 2 मॅच जिंकत आपण बघितलं. MK5 शिवशक्ती खारघर ह्या संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर आपण बघू शकतो या दोन संघातून कोणता संघ त्या संघासमोर फाईट करेल त्यासाठी चाललेलं हे युद्ध मैदानावरती. पहिल्या सत्र आपण बघितलं नाणेफेकी जिंकली आहे. जसमित 11 नितलस या टीमनं नाणेफेकी जिंकली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. आपण टाइम सेट करूया कारण 4:07 झाली आहेत. तर याच्या अनुषंगाने आपण टाइम सेट केलेला आहे. 3 षटकामध्ये 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकामध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे 4 क्षेत्ररक्षक डीपमध्ये ठेवून तुम्हाला ते षटक फेकावं लागेल. जाऊया मैदानाकडे. सलामी जोडी मैदानावरती राहुल शेळके आणि विशाल शेळके. राहुल शेळके ज्याचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ज्याच्या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन पुरस्कृत केला गेला खेळाडू. आणि ह्यावेळी पुन्हा एकदा सलामी जोडी आपण बघू शकतो राहुल शेळके आणि विशाल शेळके. याच दरम्यान मैदानावरती आगमन झालंय जितेंद्रजी पाटील साहेब खारघर गावचे समाजसेवक आहेत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांना विनंती करेल की आपण कुठे असाल तर या मंचावर आमचे आयोजन कमिटी आपली वाट पाहत आहे. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे इशारा देत आहेत. इट इज अ बीमर. रेस्टाईटच्या वरती हा चेंडू बघितला. अतुल काटेकडनं भरपूर कमी चुका होतात अशा प्रकारे. मात्र कुठे का होईना क्रिकेट आहे. कुठल्या क्षणी काहीही घडू शकतं आणि हेच झालं. अतुलच्या माध्यमातून आपण बघितला हा बीमर चेंडू. या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 2 धावा. 2 धावा धावपलकावरती. 38 सर्कलचं हे षटक 2 षटक 38 सर्कलच्या बाहेर असताना फ्री हिटचा चेंडू विशाल शेळकेसाठी. यावेळी खेळून काढलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. विशाल शेळके आणि राहुल शेळके या जोडीवर भरपूर जबाबदारी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. फुल लेंथ लाईनचा चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र डीप मधनं येतोय. राहुल चेंडू खाली मिसफिल्ड होते त्या ठिकाणी. त्याचा लगेचच फायदा घेतला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो या दोन्ही फलंदाजांकरवी. या 2 धाब्यांना सांगितलं धावसंख्या धावपलकावरती लागली तब्बल बिनगडी बाद 8 धावा. पहिल्या सत्रामध्ये चांगली धावा उभारणं गरजेचं आहे कारण आपण बघितलं तर बापदेव पाळी संघाची गोलंदाजी देखील तेवढी धारदार आहे. यावेळी प्रॉपर टायमिंग. चेंडू थांबणार नाहीये. साइड स्क्रीनच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. धनधनीत षटकार. चौदा धावा
14 धावा धावपलकावरती लागल्या. पहिलं षटक मार्गस्थ. सुरुवात केली आहे विशाल शेळकेनं. ज्या विशालनं मागच्या मॅच मध्ये देखील स्टार्ट मिळवला होता, मात्र ते सातत्य त्याला टिकवता आलं नाही आणि तदनंतर या दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं तर सुरुवात करतोय. मॅच बॉल आलेला आहे. या षटकाराच्या मदतीनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. या मैदानावरती धावा बनतायत, बनवणारा फलंदाज पाहिजे. मात्र या मैदानावरती आपण बघितलं पहिल्या सामन्यापासून धुमाकूळ घातलेला धावांचा पाऊस या मैदानावरती आपण बघितला. मात्र तशाच प्रकारे फलंदाजी या मैदानावरती करावी लागेल टीम बापदेव पाली या संघाला. या पहिल्या इनिंग मध्ये मात्र अतुल काटे जो या संघाचा ट्रम्प कार्ड आहे, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिली आहे. मात्र या मैदानावरती या महत्वाच्या सामन्यामध्ये तो गोलंदाजी चांगली करेल का? मात्र या चेंडूला सन्मान दिलाय. कॉलिंग खराब होतीये. मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येतोय विशाल शेळके. येणारा हा डॉट चेंडू. पहिला चेंडू चौथा चेंडू षटकार ठोकला. तदनंतर पाचव्या चेंडूवर काही जबरदस्त चेंडू फेकी केली आहे. कौतुक केलं होतं अतुलचं, ज्याच्या माध्यमातून नेहमीच चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम नितलाससाठी. आणि तेच करत असताना ह्या षटकामध्ये देखील एक चौकार आणि एक षटकार आणि अशा प्रकारे 14 धावा खर्च केल्या गेल्यात. डाव्या हाताचा फलंदाज असला की नेहमीच ऍडजस्टमेंट ह्या गोलंदाजाला करावी लागते आणि ते ऍडजस्टमेंट आपण बघू शकतो. पुन्हा एकदा या षटकामध्ये आलेला हा दुसरा बिमर चेंडू. धावचीचा प्रयत्न होता, मात्र यावेळी ओव्हर थ्रो होता. चेंडू जातो डीप मध्ये. साहिल दरे येतात चेंडू पर्यंत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या षटकामधील येणारा हा दुसरा बिमर बॉल आहे. दोन चेंडू बिमर फेकलेत आणि क्रिकेटचा नियम सांगतोय की कुठले दोन चेंडू जर बिमर फेकले तर त्या गोलंदाजाला त्या मॅच मध्ये बॉलिंग करता येत नाही. आणि अतुल काटे सोबत हेच घडलं आणि आपण बघितलं दोन चेंडू आपण बघितलं रेस्ट ऑफ हाईटच्या वरून फेकलं आणि तो गोलंदाज बाद केला जातोय. मात्र यस पंचांचा इशारा फ्रीट असेल. धावा धावपलकावरती 17 धावा. राहुल काटे येतोय गोलंदाजासाठी एक चेंडू फेकण्यासाठी. चेंडूला खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला 1 बाउन्स फील्ड केले जात आहे. गुड थ्रो. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धावा. पहिले षटक संपन्न होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बापदेव पाले बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या बिनगडी बाद 18 धावा. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे पहिल्या षटकामध्ये बापदेव पाली टीमच्या माध्यमातून. विशाल असेल, राहुल असेल. विशालचं खास करून कौतुक असेल ज्याच्या माध्यमातून षटकार आणि चौकार बघितला आणि 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 15 धावेचं योगदान. मात्र अतुल काटे ज्याच्या माध्यमातून खूप कमी बघायला भेटतंय खराब चेंडू फेकी. मात्र या मैदानावरती घडलंय. 2 चेंडू ओव्हर हाईट आपण बघितले आणि त्यावर नक्कीच बापदेव पाली या संघाला फायदा. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 18 धावा लागली आहे. 4 षटकांचं हा मॅच असेल. प्रमोद पावशे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. ज्या प्रमोद पावशेनं मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं ना तर 5 चेंडूवर 5 गडी बाद केलं होतं. पुन्हा एकदा त्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. बरीचशी वर्ष आपण बघितलं तर क्रिकेटची सेवा ज्याच्या माध्यमातून नितलास गावचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळलं गेलं आणि पुन्हा एकदा या मैदानावरती आपली दादागिरी प्रस्थापित करत असताना गोलंदाज प्रमोद. मलिंगा स्टाईल गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून नेहमीच राहिली आहे. यॉर्क लाईनचे चेंडू वारंवार फेकले जात आहेत आणि पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती या मैदानावरती दाखवत असताना गोलंदाज प्रमोद पावशे फेकतोय निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडवरती विशाल शेळके ज्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडघे टेकून शॉटला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बीट झालाय. यशकडनं सुरेख कामगिरी. निर्धाव चेंडू. येणारा पुढचा चेंडू प्रमोद पावशेकडनं. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळतायत. अवंतारचा इशारा करतायत. आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू येतोय वाईट चेंडू.
या अवांतर धावेनं संगीत धावसंख्या धावपलकावरती लागली तब्बल 19 धावा. सुरुवात खूप सुंदर झाली आहे मी म्हणेन पाली संघाची, ज्या अनुषंगाने त्यांची गोलंदाजी आहे, ज्या अनुषंगानं त्यानं सांगडे संघाला शांत बसवलं, त्या अनुषंगाने सुरुवात देखील अतिशय चांगली झाली या मैदानावरती. पुन्हा एकदा टॉपेज लागलाय, चेंडू हवेमध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, मात्र जीवनदान लाभेल. फलंदाज विशाल शेळकेला पुन्हा एकदा सिंगल. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी दाखवली जाते प्रमोद पावशेच्या माध्यमातून. ज्या प्रमोद पावशेनं मागच्या मॅच मध्ये या मैदानावर रेकॉर्ड केला, 5 बॉल 5 विकेट, काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. मात्र कमबॅकची गरज आहे आणि कमबॅकची गरज असताना या मैदानावरती पाचारण केलं गेलं गोलंदाज प्रमोदला आणि त्याने कमबॅक दिलाय. अद्यापपर्यंत 2 चेंडू फेकलेत, 2 चेंडूमध्ये एक अवांतर आणि एक सिंगलच्या मदतीनं 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र स्ट्रायकिंगवरती उजव्या हाताचा फलंदाज. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये असताना वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील करणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि गोलंदाजाला ॲडजस्टमेंट देखील करावं लागतं. मात्र ती गोलंदाजी या मैदानावरती प्रमोद पावशेकर बी होतीये आणि हे प्रमोद पावशे दाखवून देत असताना काय जबरदस्त गोलंदाजी. ह्या चेंडूला खेळून काढलाय, चेंडू जातोय लॉंग स्टॉपकडे, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. सन्मान देण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरत नाहीये फलंदाजाकडे, अशी गोलंदाजी या मैदानावरती केली जाते. गोलंदाज प्रमोद पावशेच्या माध्यमातून कमबॅक केलं मी म्हणेन. 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. मात्र जमेची बाब ही असेल पाबदेव पाली संघासाठी की कोणताही गडी अद्यापपर्यंत बाद करता आला नाहीये टीम नितलास या संघाला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू येते लॉंग ऑन रिजन मध्ये, पुन्हा एकदा सिंगल. या षटकामध्ये 4 चेंडू 4 धावा. जबरदस्त कमबॅक राहिला मी म्हणेन प्रमोद पावशेच्या माध्यमातून. 4 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा एकवटल्या गेल्या होत्या विशाल शेळके आणि राहुल शेळके 2 फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र कुठे का होईना विकेट जरी नसली आली तरी कमबॅक मात्र केला गेलाय या मैदानावरती. नक्कीच याच दरम्यान श्री रामचंद्र धर्मा मुंबईकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं मानधन देण्यात आलं. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. यावेळी पंच आमच्याकडे बोलतात, येस इट इज अ फाईट. मोठे फटके खेळून देत नाहीये प्रमोद पावशे, कारण गोलंदाजी तेवढी धारदार या मैदानावरती दाखवत असताना मागच्या मॅचची पुनरावृत्ती या मैदानावरती झाली, मात्र विकेट अद्याप मिळत नाहीये. प्रमोद पावशे सारख्या गोलंदाजाला सन्मान दिलं जातं, कारण विकेट इम्पॉर्टंट आहे पाली संघासाठी. आणि आपण बघितलं तर या अवांतर धावेनं सांगित धावसंख्यावरती आहे 23 धावा धावपलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू फुल लेन लाईनचा चेंडू स्वीप केलाय, स्वीट टायमिंग आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. जबरदस्त बॉलिंग अद्यापपर्यंत प्रमोद पावशेच्या माध्यमातून आपण बघितली, मात्र कुठे का होईना ह्या चेंडूवर स्वीप शॉट, अतिशय चांगले टायमिंग त्या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून आपण बघितलं. आणि राहुलच्या इनिंग मधला हा पहिला षटकार आपण बघू शकतो. 3 चेंडूमध्ये 8 धावेचं योगदान. या षटकाराच्या मदतीनं सांगित धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 29 धावा. षटकातील शेवटचा चेंडू प्रमोद यांच्या. यावेळी पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ह्यावेळी देखील प्रॉपर टायमिंग. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून दन 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 करत सीमा रेषे बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीनं सांघिक धावसंख्येला आकार मिळालाय. ज्या क्षणी पहिल्या षटकामध्ये 18 होत्या, तदनंतर ह्या षटकामध्ये देखील तब्बल 17 धावा आल्यात. आणि आपण बघितलं तर टोटल धावसंख्या 2 षटकामध्ये झाली आहे 35 धावा. 2 षटक. पाणी 1 मिनिट डीजे. बॉल 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 आणि पाणी दोन्ही घेऊन जायचंय.
स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेल आणि त्यांच्या समवेत आणि त्यांच्यासोबत जयवंतजी घरत साहेब हे देखील आलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेल. आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करेन. निर्दोषजी केनी साहेब नक्कीच या विभागातील एक सन्मानित व्यक्ती आहेत आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. असे त्यांचे कार्य राहिलेत. समाजसेवेचे कार्य हेच त्यांचं ध्येय असतं आणि आपण बघितलं तर त्यांच्या नावाने बरेचसे समाजकार्य होत असतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. सर्व कमिटीच्या वतीनं त्यांना येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मैदानाकडे जिथं कमबॅक केलं होतं प्रमोद पावशे यांनी, मात्र कुठे का होईना शेवटच्या 2 चेंडूवर जे 4 चेंडूवर कमावलं ते येणाऱ्या 2 चेंडूवरती गमावलं. मात्र सांघिक धावसंख्या आपण बघू शकतो तब्बल 35 धावा, 0 विकेट. काय जबरदस्त बॅटिंग. यावेळी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, डोफेट टेकून यावेळी मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यावेळी सिंगल स्टॉक कन्वर्ट करू शकले नाही आणि यावेळी येणारी ही सिंगल, या सिंगलनं सांघिक धावसंख्या धावपल करते होती 36 धावा. रेड टी शर्ट आपण बघतोय दोन्ही टीम्स एकमेकांसमोर भेटतायत. धुक्याची घंटा कोणासाठी असणार आहे, टीम बापदेव पाली की यावेळी क्षेत्ररक्षण करत असणारा टीम जसमीत 11 नितलास. आपण पाहतो या आमच्या व्यासपीठावरती खरं तर इथे शुभागमन झाला. आजचे प्रमुख उपस्थिती सन्माननीय भावी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय निर्दोषजी केणी, त्यांच्या समवेत आपण पाहतोय जगदीशजी घरत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जयेंद्रजी घरत. खरं तर राजकीय घडामोडीतून वेल काढून या पाहुण्यांचं इथे विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टीचे आमचे भावी नगरसेवक सन्माननीय निर्दोषजी केणी यांचं इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पाहुणे आपण आलात, मने प्रसन्न झाली. आपण राजकीय बेलेतून वेल काढून या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली. आपलं मनाच्या अंतकरणापासून विशेष आभार. थँक्यू सो मच. नक्कीच मान्यवरांचा आभार असेल, कारण आपण बघितलं सध्या महानगरपालिकेचे इलेक्शन्स लागलेत आणि त्या वेळेतून वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट दिली. हे साहेबांचं प्रेम होतं या स्पर्धेवरचं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. आणि जाऊया मैदानाकडे जिथं मॅच आपण बघतोय. खूप सुंदर मॅच मैदानामध्ये रंगतीये. पहिल्या इनिंगमध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली जाते टीम पालीकडनं. सांघिक धावसंख्या 43 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. काय पार्टनरशिप झाली आहे मैदानावरती. राहुल शेळके 7 चेंडू 21 धावा, विशाल शेळके 11 चेंडू 18 धावा. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून दिलं जात आहे. काय जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते. सांघिक धावसंख्या धावपलकावरती झाली 43 धावा. तिसरं षटक साहिल दरे. कमबॅक गरजेचं होतं, मात्र या षटकामध्ये देखील एक षटकार राहुलच्या बॅटमधनं आपण बघितला. मात्र साहिल कमबॅक करेल का, आणि कमबॅकची गरज देखील आहे टीम नितलासला. यावेळी गुडघा टेकून खेळून काढला चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. दणदण करत चौकार. थँक्यू. याच दरम्यान महादेवजी पाटील साहेब उपस्थित आहेत मैदानावरती. त्यांना विनंती असेल की आपण कुठे असाल तर या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. तसेच वनराज पाटील हे देखील आलेले आहेत. साहेब तुम्ही कुठे असाल तर या, ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्या गावाची आहे हे समजून आपण देखील या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करेन. यावेळी खेळून काढलाय चेंडू जातोय गॅप शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. काय जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते मैदानावरती बापदेव पाली या टीम कडनं. अतिशय सुरेख या चौकाराच्या मदतीनं षटक संपन्न झालंय. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. सांघिक धावा धावपलकावरती अर्धशतक कंप्लीट झालंय. तब्बल 51 धावा. चला थँक्यू सो मच. आपण बोलूयात इथे मुख्य व्यासपीठावरती खरं तर राजकीय बेलेतून वेल काढून इथे आमच्या स्पर्धेला उपस्थिती लावली.
भावी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय निर्दोषजी केनी इथे यांचा आपण रॉयल सन्मान आपण करणार आहोत। खरं तर आपल्याला इथे हा सत्कार सोहळा पाहायला मिळेल। जनतेच्या मनावर ज्यांच्या शब्दांची सत्ता, समाजकार्यात ज्यांनी दिलाय आपल्या नावाचा पत्ता, असे खंबीर नेतृत्व सन्माननीय आमचे निर्दोषजी केनी यांचा हा रॉयल सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतो। त्यांच्या समवेत जगदीशजी घरत आणि जयेंद्रजी घरत असतील आणि त्याचनंतर अश्विनीजी सिंग असतील, या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार करतो। पाहुणे आपण आपल्या राजकीय वेलेतून वेल काढून या स्पर्धेमध्ये उपस्थिती राहिला, आपलं मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार। आणि आपल्याला निर्दोषजी केनी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा। आपण लवकरच नगरसेवक व्हावं अशीच आमच्या आयोजककर्त्यांची इच्छा असेल। आपल्याला आपल्या राजकीय घडामोडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू सो मच, तुम्ही आलात, मने प्रसन्न झाली, तुम्ही आपल्या राजकीय वेलेतून वेल काढून आलात, आपलं मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार। थँक्यू सो मच। ओ टू कॉमेंटर बॉक्स। थँक्यू मनोज। चौथं षटक मार्गस्थ असताना पाहुण्यांची रेलचेल आपण बघतोय, तर मी सर्व प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन, कारण की आम्हाला सामन्याकडे लक्ष केंद्रित करता येत नाहीये, कारण या स्पर्धेवरील पाहुण्यांचं प्रेम देखील तेवढंच आहे आणि मान्यवरांचा सन्मान करणं या स्पर्धेची ओळख राहिली आहे। फलंदाज बाद होतोय, धावचीच्या स्वरूपात राहुल याला परतावं लागतं। ज्या राहुल आणि विशाल मध्ये एक जबरदस्त साझेदारी या मैदानावरती झाली, तदनंतर मात्र मिस कॉलिंग मुळे आपण बघितलं तर बाद व्हावं लागतं राहुल याला। तर स्ट्रायकिंगवरती विशाल जो सलामीसाठी आलेला फलंदाज अद्याप विकेटवरती तग धरून, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडघा टेकून शॉट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा सिंगल। या षटकामध्ये गोलंदाज ओमकार पाटील ज्यानं 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात, एक सांघिक यश आपण म्हणू शकतो। धावचीच्या स्वरूपात राहुल याला बाद व्हावं लागलं। 54 धावा धावपलकावरती लागल्या। 4 षटकांचे मॅच कोटिकाविनात सुस्थितीमध्ये आपण बघू शकतो फलंदाजी करत असताना टीम बापदेव पाली या संघाला। ओमकार पाटील गोलंदाजी करतो, तर स्ट्रायकिंग वरती पहिल्यांदाच आपण बघू शकतो बारक्या शेळके शेवटच्या षटकामध्ये नेहमी मोठे फटके ज्याच्या बॅट मध्ये आपण बघतो, मात्र तो फलंदाज स्ट्रायकिंग वरती। यावेळी यॉर्क लाईनचा चेंडू, क्या बात आहे, काय जबरदस्त गोलंदाजी ओमकार करवी केली जाते। ओमकार ज्याच्यावर चौथ्या षटकामध्ये विश्वास दाखवला, ज्याला चौथ्या षटकामध्ये पाचारण केलं गेलं, त्यानं कमबॅक करून दाखवलं की आम्ही कमबॅक करू शकतो, हे त्याने दाखवून दिलंय। आणि आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात। यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक धावतोय, जज केलं जातं। ओमकार करवी काय झेल पकडलाय, गुड कॅच, जबरदस्त झेल पकडलाय। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावून कॅच पकडणं एवढं सोपं नसतं, ते त्याने करून दाखवलं या मैदानावरती। बारक्या शेलके सारख्या फलंदाजाला शेवटच्या क्षणी बाद केलं जातं। यावेळी लागणारा हा दुसरा झटका, बारक्या शेलके बॅक टू द पॅव्हिलियन। येस येस, 5 चेंडू फेकले, तब्बल फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात। सॉरी, तब्बल धावा धावपलकावरती 54 धावा। नक्कीच नक्कीच स्कोरर कडनं थोडीशी मिस्टेक झाली आहे, काय हरकत नाहीये। धावा धावपलकावरती झाल्या 53 धावा। शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू, सॉरी 2 चेंडू बाकी आहेत, ओके 2 चेंडू बाकी आहेत अद्याप। यावेळी फलंदाज रोहित पाटील जसा मैदानावरती आला तसं त्याने दाखवून दिलं आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषे बाहेर, षटकार। थँक्यू डीजे। या षटकाराच्या मदतीनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 59 धावा। टार्गेट सेट बॉल असेल, मात्र या बॅटची कडा एसटीकडनं कोणती चूक नाहीये आणि फलंदाजाला व्हावं लागतं बाद।
षटक संपन्न होतं, पहिलं सत्र देखील संपन्न होत आहे. सांघिक धावसंख्या झाली धावफलकावरती 59 धावा आणि येणारे 24 चेंडू 60 धावेचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरेल टीम नितलस. हे लक्ष पार केलं जाईल की हे लक्ष बापदेव पालीकडनं डिपेंड केलं जाईल हे धावतं वर्ण ऐकवण्यासाठी आपण जाऊया माझे साथी समालोचक मनोजजी ठाकूर यांच्याकडे. थँक्यू डीजे. याच दरम्यान आगमन झालंय शिवकुमारजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय तर त्यांना विनंती करतो या आपण मंचावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. पाहुण्यांचे रेलचेल आपण बघतो, या स्पर्धेवरील प्रेम या पाहुण्यांचं किती आहे हे आपण बघू शकतो. कारण सकाळच्या सत्रापासून आपण बघितलं तर भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. कारण आपण बघितलं इलेक्शनची रणधुमाळी देखील चालू आहे आणि अशा परिस्थितीत वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवत आहे. या सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करेन. ओव्हर टू मनोज. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाबांचा विचार केला तर 59 धाबा झाल्यात. जिंकण्यासाठी 60चं टार्गेट आहे. चला पहिली सलामी वीर जिंकण्यासाठी 60चं टार्गेट आहे. चला पहिली सलामी वीर जोडी जाऊ द्या नितलं संघ. आणि चला स्वयंसेवक आपण सीमारेखेचा ताबा घ्या. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूयात. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नितलस आणि त्यांना फाईट करत असताना जय बापदेव पाली बंडबाईच्या 60 धाबा जिंकण्यासाठी नितलस संघाला पहिली सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये साहिल दरे राहुल काटे ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच गोलंदाजी ट्रॅकवरती परेश शेलके हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहतोय गावदेवी चषक 2026 हे दमदार पर्व. चला टीम मीटिंग करू नका आणि पहा स्पीडअप करा कारण अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल देऊयात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. प्ले अ गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल समोर राहुल काटे आडव्या बॅटनं तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रोटेक्शन आहे. मिळेल फक्त एकच धाव. 60 धाब्यांचा पाठलाग करत असताना नितलस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आता साहिल दरे हे दोन्ही तुल्यबल संघ आहेत आपल्याला पाहायला मिळतंय. जय बापदेव 11 पाली त्यांना फाईट करत असताना नितलस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती परेश शेलके. समोर साहिल दरे. फलंदाजी मार्ग वरती फटका तेवढाच दमदार आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉग ऑफला लॉफ्टेड षटकार. 1 मिनिट थांबू इच्छितो. आपण जाऊया स्वागत समारंभाकडे जिथे शिवकुमारजी म्हात्रे साहेबांचा सत्कार केला जाईल. मंचावरती महेंद्रजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते
या मान्यवरांचा स्वागत केला जाईल कारण या स्पर्धेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत या मंचावरती केला जाईल. तर त्यांच्याकडनं नक्कीच नंदकुमारजी म्हात्रे यांचे बंधू देखील आहेत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश देण्यात आलाय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन की त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली. त्यांचं पुन्हा एकदा आई गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. थँक्यू सो मच. दमदार फटकेबाजी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. साहिल दरेनं 6ने सुरुवात केली आहे. धाव पुस्तकावरती धाबा 7 आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती परेश शेलके. चला वेल बाया घालू नका, लक्ष असू द्या. अंपायर अनिल टेंबे सर आणि आपल्याला ऑफिशियल पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल तिथे फटका खेचायचा होता. चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. या चेंडूवरती मिळतील 2 धाबा. धाव पुस्तकावरती आता धाबा पाहायला मिळत आहेत 9. जाऊया आपण पुन्हा एकदा स्वागत समारंभाकडे, कारण आपण बघितलं पाहुण्यांची रेलचेल या स्पर्धेमध्ये चालूच आहे आणि या मान्यवरांचं प्रेम या स्पर्धेसाठी किती आहे या मान्यवरांच्या उपस्थितीने आपल्याला दर्शवलं जातो. नक्कीच वनराजजी पाटील आणि महादेवजी पाटील यांचं शुभ स्वागत या मंचावरती केलं जाईल. मान्यवरांना विनंती असेल की आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद डीजे. महेंद्रजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते वनराजजी पाटील साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करेन. धाव पुस्तकावरील धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत 13 धाबा. 5 चेंडूचा खेळ संपला आणि 13 धाबा धाव पुस्तकावरती. फलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा साहिल दरे. इथून फटका बॅट एज उडालाय. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप कडे. 4 साठी चौकार. थँक्यू सो मच. चला टीम मीटिंग नको. बापदेव पाली संघ टीम मीटिंग नको आपल्याला. चला आपण स्पीडअप करा. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. टीम बापदेव पाली कोणत्याही प्रकारचा उशीर न करता लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे, कारण अद्याप आपण बघितलं तर 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत याच्यानंतर. आणि बापदेव पाली संघाला विनंती असेल की आपण लगेचच गोलंदाज निवडायचा आणि मॅच स्टार्ट करायची आहे. येणारे 3 षटक जिंकण्यासाठी गरज आहे. अजून आपल्याला बनवायचे 43 धाबा. समोर राहुल काटे आणि साहिल दरे हे 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून खेळ करतायत. 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धाबा बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल शेलके आज दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे हार्दिक स्वागत. आणि ग्रामस्थ मंडळ भोईरपाडा तलोजे सर्वांना विनंती करतो आपण येऊन VIP डाईस वरती स्थानापन्न व्हा. आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. कारण ही स्पर्धा आपण बघतोय तलोजे भोईरपाडा गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवीच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. आई गावदेवी चषक 2026 आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते.
राहुल शेलके गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. समोर राहुल काटे. 18 चेंडू 43 बनवायचे आहेत. पुढचा बॉल तिथे डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. बापदेव पाली गोलंदाजी खूप तीक्ष्ण आहे या संघाची आणि त्याच प्रकारे गोलंदाजी राहुल शेलकेची आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण 17 चेंडू जिंकण्यासाठी 43 धाबा. खूप चांगली लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि ही स्पर्धा जेवढे पण प्रेक्षक घर बसल्या एन्जॉय करतायत लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल उडवलाय. राहुल काटे स्वतःला सिद्ध करत असताना शांत बसायला मी काही संत नाहीये. ठोकलाय दमदार षटकार. थँक्यू डीजे. संघ जाऊन पोचलाय 23 वरती. 1.2 षटकांचा खेळ संभळा आणि संघ जाऊन पोचलाय 23 धाबा. तिसरा बॉल आलाय डॉट. धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला 23 पाहायला मिळत आहेत. आता जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं समीकरण 15 37 समीकरण. हे 3 बॉल येणारे खूप काही सांगून जातील. या 3 चेंडूंवरती 1-2 मोठे फटके लगवावे लागतील. राहुल काटेला फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत कुठलीही चुकी नाही. फर्स्ट विकेट डाऊन. ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. राहुल काटेला आता परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. चौदा चेंडू 37 धावांची गरज आहे. चौदा चेंडू 37 धावा. समोर आता फलंदाजी ट्रॅक वरती ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तेवढाच दमदार आहे. लॉंग लेग सीमा पार. ठोकलाय पहिल्याच बॉल वरती षटकार. धाव पुस्तकावरती आता धाबा 29 लगवल्या जात आहेत. 13 चेंडू जिंकण्यासाठी अजून 31 धाबा बनवायचे. हा येणारा एक चेंडू खूप काही सांगून जाईल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये कमबॅक करेल जसमीत 11. नितल संघ आज जसमीत 11 या नावानं या स्पर्धेमध्ये उतरलाय. 13 बॉल 31 धाब्यांची गरज. पुढचा बॉल फटका खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत कुठलीही चुकी नाही. अजून एक विकेट डाऊन. ओमकार पाटीलच्या झालाय पारीचा अंत. आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धाब्यांची गरज.
नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित पाटील आणि समोर साहिल दरे. हे मोठा आश्रय नितलं संघाचं बायकर मॅन आहे, मात्र त्याला इथून फटकेबाजी करावी लागेल. 12 चेंडू 31 कोणता संघ इथून बाजी मारेल? रोहित वर्सेस साहिल असा हा आपल्याला आता लढत पाहायला मिळेल. 12 चेंडू 31 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आपल्याला संघ पाहायला मिळतो जसमीत 11 नितलस. 12 बॉल 31 व्हेरी फर्स्ट बॉल. तिसऱ्या षटकामधील फटका तेवढाच दमदार. फक्त दिशा दिली आहे फाईनला. चेंडू ग्राउंडला गुदगुल्या करत निघून चाललाय. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. साहिल दरे जोपर्यंत मैदानामध्ये आहे, तोपर्यंत सामना सोडणार नाही आहे इथलं संघ. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून संपलेलो नाही हे सांगत असताना साहिल दरे अजून एक फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला अजून एक दमदार चौकार. काय फटकेबाजी करतोय साहिल दरे. 2 चेंडू 2 चौकार लगावलेत. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 23 धाबा. कोणता संघ बाजी मारेल? अजून सामना बॅलन्स आहे. बापदेव पाली की जसमीत 11 नितलं संघ आपल्याला त्यांच्या विरोधाने पाहायला मिळतोय. 10 चेंडू जिंकण्यासाठी 23 ची गरज. पुढचा बॉल उडवलाय साहिल दरे. फाईनच्या डोक्यावरना स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय. दमदार षटकार. थँक्यू डीजे. आता समीकरण 9 चेंडू 17 धावा एका बाजूने खेळी करतोय साहिल दरे. आपल्याला फलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. काय फटका होता. फक्त दिशा दिली, फ्लिक केला आणि चेंडूला फेकून दिलं फाईनच्या डोक्यावरना. पुढचा बॉल 9 चेंडू 17 ची गरज. पुढचा बॉल बॅटची चेंडू निघून चाललाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. थर्ड मॅन रिझनला हा 4थ्या बॉल वरती 4 चौकार. थँक्यू डीजे. या षटकामध्ये तब्बल 18 धाबा आल्यात. पहिल्या 2 बॉल वरती 2 चौकार, त्यानंतर षटकार आणि या मागच्या बॉल वरती चौकार. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल इथून फटका अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चेंडू निघून चाललाय. अजून एक 4 साठी येतोय चौकार. काय फटकेबाजी आपल्याला साहिल दरेची पाहायला मिळतंय. धाव पुस्तकावरती धाबा 51 जोडल्या जात आहेत आणि त्यामधील साहिलच्या धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 38 धाबा साहिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 59चं टार्गेट होतं आणि त्यामधील धाबा बनल्या गेल्यात 51. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 9 धाबा बनवायचे आहे. तिथून डॉट बॉल आलाय. आता शेवटचं एक षटक 6 चेंडू जिंकण्यासाठी 9चं समीकरण. 60 धाब्यांचं टार्गेट आहे. 6 बॉल 9, त्यामधील साहिलच्या एकट्याच्या 11 चेंडू 38 धाबा नाबाद केलं असताना. चला स्पीडअप करा. आपण कुठली टीम मीटिंग घेऊ नका. लगेचच आपण तिथे क्षेत्ररक्षक सजवा गोलंदाजाची निवड करा आणि लगेचच गोलंदाजाला मार्गक्रमण करायला लावा. थँक्यू. 345च्या स्ट्राईक रेटनं खरं तर साहिल दरेनं इथे धाबा जमा केल्यात. 11 चेंडू 38 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आता येणारे 6 चेंडू 9 धाबा रोखायचे आहेत. गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. कल्पेश शेलके. 6 चेंडू 9 धाबा त्याला रोखायचे आहेत. 6 बॉल 9 धाबा. समोर अतुल काटे फलंदाजी मार्ग वरती त्याला बनवायचे आहेत.
6 चेंडू 9, पहिलाच बॉल आलाय डॉट. आता समीकरण 5 चेंडू 9, सामना अजून संपलेला नाही. सामना अजून कोणता संघ जिंकलेला नाही. जो प्रयत्न करेल आणि ज्याचा प्रयत्न प्रामाणिक असेल तो खरं तर सामना इथून जिंकेल. आता 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 9 धाब्यांची. एखादा डॉट बॉल अजून सामन्याला मजा येईल. 5 चेंडू 9 ची गरज. एका बाजूला पाली, एका बाजूला नितलस. कोणता संघ इथून बाजी मारेल आणि सेमीफायनल मध्ये आपली जागा निर्माण करेल. पुढचा बॉल फटका तेवढा दमदार क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट अटेम्प्टला गॅदर केलाय, दुसरीसाठी निघालेत का? मात्र एकच धाव तिथे प्राप्त केली जाते. आता 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाबा समोर साहिल दरे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय कल्पेश शेलके. साहिल दरे 11 चेंडू 38 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. मात्र आता 4 चेंडू बनवायचे आहेत 8 धाबा. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ सेमीफायनल मध्ये आपली जागा निर्माण करेल येणारा काल ठरवेल. येणारे 4 चेंडू सांगतील. 4 बॉल 8. पुढचा बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, पकडलाय गेली मोठी विकेट. मैदानाच्या बाहेर साहिल दरेच्या पारीचा अंत. थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज रामानामा मैदानाच्या आतमध्ये. हा टर्निंग पॉइंट ठरेल या मॅचचा. साहिल दरेची विकेट ही खूप मोठी विकेट होती आणि ती विकेट मिळवली आहे. गोलंदाज कल्पेश शेलकेना इथे कमबॅक केलं. आता 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. फलंदाज मार्गक्रमण करतोय. नवीन फलंदाज फलंदाजी ट्रॅक वरती. विकास पावशे फलंदाजी ट्रॅक वरती आता आपल्याला पाहायला मिळेल. त्याला बनवायचे 3 चेंडू 8. साहिल दरे ऐन मोक्याच्या वेळेवरती त्याची विकेट मिळवली आहे कल्पेश शेलकेनं. पहा काय क्रिकेटचा सामना होतोय आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी चषक 2026 काय सामना रंगलाय पाली आणि नितलस यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आता 8 धाब्यांची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल, नितलस की पाली? सर्व प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. 3 बॉल 8 ची गरज. पुढचा बॉल आलाय डॉट. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 8. पहा काय कमबॅक करतोय कल्पेश शेलके. मागच्या षटकामध्ये असं वाटलं होतं की साहिल दरे सामना जिंकवेल, मात्र कल्पेश शेलकेनं काय कमबॅक केलाय. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश शेलकेचा. त्यानं पूर्णपणे इथे रोख लावून ठेवलाय. 2 बॉल 8. हा खूप इम्पॉर्टंट बॉल आहे. फटका तिथे बसलाय, चेंडू तिथे अडवणी केली गेली. मिळेल फक्त एकच धाव. दुसरीचा प्रयत्न फलंदाज बाद. आता फक्त मिळेल एकच धाव आणि आता जिंकण्यासाठी 1 चेंडू 7 ची गरज. चला लगेच फलंदाज पाठवा आणि टीम मीटिंग नको. पाली संघ पहा, पाली संघ कमबॅक करणं हा संघ जाणतोय. सामना शेवटच्या क्षणापर्यंत सोडला नाही. 4थ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना नितलस संघ जिंकेल, मात्र काय गोलंदाजी राहिली आहे कल्पेश शेलकेचं. 9 धावा त्याला रोखायच्या होत्या. आता 1 चेंडू 7 समीकरण समोर. अतुल काटे एखादा खरा बॉल प्रतीक्षा करत असतील नितलसचे प्रेक्षक, नितलस पूर्ण टीम. चला खारघर संघ नाही घेऊ द्या. एक चेंडू 7 धाब्यांची गरज. तिथे फटका बसलाय, झेल उडाली आहे, सामना जिंकलाय बापदेव 11 पाली. कॉंग्रॅच्युलेशन. चला कॅप्टन लगेच या. पाली संघ कॅप्टन या लगेच साबत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 9 धाबा डिफेंड केले.